नमस्कार, मी नेहा. नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चुरम्याचे लाडू. चला तर मग सुरुवात करूया. चुरम्याचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा किलो बेसन घ्यायचे. त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊया. थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला एकदम घट्ट दाटसर असं डो तयार करून घ्यायचा आहे. पुरीला तयार करतो त्याच पद्धतीनं आपल्याला डो तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला डो तयार झालेला आहे. व्यवस्थित आपण हे मळून घेतलेलं आहे. अजून 2 मिनटं अशीच प्रोसेस आपण करून घ्यायची आहे. यामुळे आपलं पीठ एकदम हलकं होईल. यानंतर आता 5 मिनटं आपण हे डो झाकून ठेवायचं आहे आणि याला रेस्ट द्यायची आहे. डो आपला सेट होतोय तोपर्यंत आपण एका कढईमध्ये साजूक तूप गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही या जागी तेलाचा वापरही करू शकता. आता तयार पिठामधला आपण एक एक पोर्शन साईडला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण त्याचं एक पेढा तयार करून घ्यायचा आहे. थोडासा तेलाचा वापर करून आपल्याला व्यवस्थित पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या आपल्याला जाडसरच लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. लगेच आपण ह्या तळायला घेऊ. दोन्ही बाजूनी पुऱ्या एकदम खरपूस आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. पुऱ्या तळताना अजिबात घाई करायची नाही. एकदम सावकाश आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. एकीकडे आपण पुऱ्या तळून घेतोय तोपर्यंत आपण उरलेल्या पुऱ्या लाटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तयार केलेल्या सगळ्या पुऱ्या आपण अशाच पद्धतीने एकदम व्यवस्थित तळून घेऊयात. जास्त वेळ लागत नाही. एकदम झटपट सगळ्या पुऱ्या तळल्या जातील. तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. तयार केलेल्या पुऱ्या आपण एका परातीत टाकून घेऊ. त्या फोडून घ्यायच्या आहेत. अतिशय गरम असल्यामुळे व्यवस्थित आपण सावकाश फोडून घ्यायचे ते आणि बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे. हे फोडून झालं की आपण तळव्यावरती ह्याचे जे तुकडे आहेत ते ठेवून घ्यायचे आणि दोन्ही हातानं चोळून तुकडे करून घ्यायचे ते एकदम बारीक बारीक असे, जेणेकरून व्यवस्थित मिक्सरमध्ये आपण हे वाटू शकू. थोडं थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सर जारमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक असं याला करून घेऊयात. आपण जाड रवा असतो त्या पद्धतीनं आपण हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रवाळ असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपली पुढची बॅच सुद्धा आपण वाटून घेऊयात. पुऱ्या तळताना शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी तूप आपण यामध्ये घालून घ्यायचंय आणि त्याच कढईमध्ये आता आपण पाक तयार करायचंय. त्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा किलो साखर टाकून घ्यायची. साखर व्यवस्थित आपण त्यामध्ये वितळली की त्याचा एक पाक तयार करून घ्यायचा आहे. 1 तारी पाक आपण तयार करून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहायचं आहे आपण. तुम्ही पाहू शकतात या पद्धतीनं आपण सतत ढवळत राहून पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक आपला तयार होतोय तोपर्यंत आपण लाडू तयार करण्यासाठी काजू, बदाम आणि किसमिस घेतलेलं आहे आणि आपण पाकामध्ये टाकण्यासाठी विलायचीची पूड घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. आता या स्टेजला आपण पाकामध्ये विलायचीची पूड टाकून घेऊया. विलायचीमुळे खूप छान लागतात आपले लाडू. आता हे पाक थोडं थोडं करून आपण तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. थोडं थोडं करूनच आपल्याला पाक यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपण व्यवस्थित लाडू बांधता येईल आपल्याला. पाक व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे ड्रायफ्रूट एकत्र मिक्स करून घेऊयात. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळायला घेऊया. तयार मिश्रणामधलं थोडं थोडं पोर्शन आपण साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याचे गोल गरगरीत असे आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू तयार करून घेऊयात. एकसारखे सगळेच लाडू आपण तयार करून घेऊयात. आपले लाडू तयार आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम रवेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते.
तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्ट्रक्चर आलेला आहे आपल्या लाडूला, एकदम दाणेदार। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।